नागपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळच्या रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम रखडले आहे। हा उड्डाणपूल ऐतिहासिक विजासन बौद्ध गुफा पर्यटन स्थळाला अन्य भागांशी जोडतो। गेले वर्षभर रेल्वे उड्डाणपूल रखडला आहे। धक्कादायक म्हणजे एका बाजूला पूल पूर्णत्वास आला आहे, तर भद्रावती शहराच्या बाजूला जोड उतार रस्त्यासाठी जमीन संपादनात अडचणी आल्याने काम ठप्प झाले आहे। 32 कोटी रुपये खर्चाचा हा पूल शिल्लक कारणामुळे अर्धवट असल्याने वेकोली कोळसा खाण कामगार आणि अर्धा डझन गावातील ग्रामस्थांना देशाच्या मध्य भागातून जाणाऱ्या अत्यंत व्यस्त ग्रँड ट्रंक रेल्वे मार्गावरच्या फाटकावर तासनतास अडकून राहावे लागत आहे। खासदार आणि आमदार निवडणूक पार पडली, नवे लोकप्रतिनिधी आले, मात्र काम इंचभर देखील पुढे गेलेले नाही। सततच्या होणाऱ्या त्रासाने नागरिक त्रस्त झाले आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग, महारेल आणि जिल्हा प्रशासन यांनी यातून मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यावेळेस 3-3 गाड्या आहेत, 4-4 गाड्या आहेत, हा पूल नेहमी बंद राहतो। म्हणजे WCL वाले जे लोक जातात त्याला पण अडचण होते आणि जे मजूर वर्ग आहे ते पुन्हा थांबून राहतो आम्ही। मग त्याच्यानंतर आम्हाला नाही का खालून जावं लागते, पण ते कसं खालून जायचं कसं, मेन गोष्ट म्हणजे रेल्वे आहे ना, रेल्वेमध्ये अगर कटलं माहीत नाही राहत कोणाला, त्याच्यामुळे हा अडचण आहे, म्हणून आम्हाला पुलाची गरज आहे। शेतीचे कामचे आमचे जाण्यासाठी आपल्याला पुलासारखं करत नाही, तर ते आमचं काम वळून राहते आणि तसं असून फाटका आम्हाला 4-4 घंटे थांबायला लागते। गेट लवकर खुलत नाही आणि येणारे जाणारे WCL वाले, ड्युटीवाले यांना त्रास होतात आणि शेतीवाले जे मेन आहेत यांनाही त्रास होतात। आणि हे दूधवाले वगैरे राहते खेडेगावातले, ते भद्रावतीला दूध देण्यासाठी जातात, त्यांनाही त्रास होतात। आणि जे गावकरी लोक आहेत, चारगावचे झाले, देवरवाडा झाला, कुनाळा झाला, यांना येण्या जाण्याचा त्रास होतात।